खूप साधी माणसं आहोत. यमाच्या बाबतीत आपला काही सुद्धा दरारा नाही, आपली होईल नवल नाही. एक दोन प्रकरणं तुमच्या पुढे मांडतो मोठ्यांची. 3.5 वज्र म्हणून आपल्याकडे पुराणकार शास्त्रकार कथेमध्ये नमूद करतात. 3.5 वज्र आहेत, 3.5 पीठ आहेत, असं आपण ऐकतो. माहूर पूर्णपीठ, तुळजापूर पूर्णपीठ, कोल्हापूर पूर्णपीठ, वणीची सप्तशृंगी माता अर्धपीठ आपण ऐकतो. तशी 3.5 मुहूर्त आहेत, 3.5 वज्र आहेत. त्याच्यापैकी अर्धवज्रामध्ये येणारा एक व्यक्ती होऊन गेला. त्या व्यक्तीचं नाव आहे दुर्योधन. अर्धवज्र म्हणजे मांडीपासून बेंबीपर्यंत हाडामासाचं शरीर होतं. मांडीपासून तळव्यापर्यंत वज्राचं होतं आणि बेंबीपासून शेंडीपर्यंत वज्राचं शरीर. पवार हे परिसरातले श्रोते आहेत. तुम्ही जसे येतात तसे कुठेही पवार येत असतात कीर्तनाला. पवारच ना. अर्धवज्राच्या यादीत दुर्योधन येतो. भरत बुवा, आईची कृपा झाली त्याच्यामध्ये. खरं तर अर्धवज्रामध्ये भीम येतात, पण मातृत्वाच्या कृपेने अर्धवज्रामध्ये दोन्ही सख्खे भाऊ येतात. एकीकडे भीम सुद्धा येतात, एकीकडे दुर्योधन सुद्धा येतात. कृपा बघा. भीम हा अर्धवज्रात येण्याचं कारण झालं एका संतांची कृपा. त्या संतांचं नाव आहे मारुतीराय. मारुतीरायाच्या कृपेमुळं भीमाचं अर्ध शरीर वज्राचं झालं आणि आईच्या कृपेनं दुर्योधनाचं शरीर अर्धवज्राचं झालं. या देशातली स्त्री शक्तिमान आहे. शक्तिमान म्हणजे बुकी हाणल्यावर दात पाडती अशी नाही, किंवा एका लातात भिताड पाडती अशी नाही. शक्तिमान या शब्दाचा अर्थ ती ऊर्जा संपन्न आहे. तिच्याकडे तिच्या कर्तृत्वाची फार मोठी शक्ती आपल्या भारत देशातल्या स्त्रियांची. पण काय होतं माहिती आहे का, ती शक्ती दाखवण्यासाठी, तिचं प्राकटीकरण करण्यासाठी त्याच्यासाठी सायास लागतात. प्युअर मोरंडी जमीन आहे, पण तिचा मालक आळसी आहे. मोरंडी जमीन आहे पण मालक आळसी आहे ना. बैल नाही, ट्रॅक्टर नाही, कोणाला देत नाही वाहाला, पेरीत नाही, त्याच्या साऱ्या बाभळीच उगत्या. मोरंडी जमीन आहे, मोरंडी आहे. चंदापेशी गहू येतील, पण मालक आळशी आहे. त्या जमिनीतलं सगळी ताकद बाहेर काढण्यासाठी मालकाला सुद्धा ताकद लावावी लागती. तशी तुमच्यातली ही स्त्रीत्वाची ऊर्जा बाहेर काढण्यासाठी तुमच्या आचरणाची ताकद लागते. ती तुमचं प्रभावशाली असलं पाहिजे आणि मग मात्र ती शक्तीचं प्राकटीकरण होत असतं. आपल्या संस्कृतीमध्ये देखाव्याला किंमत नाही, कर्तृत्वाला किंमत आहे. मृदंगाचार्य किती सुंदर वाजवतात त्याच्यापेक्षा त्यांचं आचरण बघा. वारकरी संप्रदायातला भजन्या किती सुंदर गातो त्याच्यापेक्षा त्याचं आचरण बघा. या संप्रदायातला कीर्तनकार किती लोकांना गोड बोलून मोठं पाकिट घेऊन जातो त्याच्यापेक्षा त्याचं आचरण बघा. आपल्या संप्रदायात आचरणाला किंमत आहे. कलेला किंमत जर असेल तर आपल्या तिघांना बी गर्व करायचा नाही. आतापर्यंत आपल्या गंध लावणाऱ्याच्या कुळामध्ये ऑस्कर पुरस्कार भेटला नाही. तो जागतिक लेवलचा असतो. तो गायन क्षेत्रात एका मुसलमानाला भेटलाय. तो फिल्मी सृष्टीतला गायक. नाव तुम्हाला पाठ असावं. मी काय पिक्चर पाहतच नाही त्याच्यामुळे मला नाव पाठ नाही. विठाला विठाला. तुम्ही पाहता असं काही संबोधित नाही, पण तुमच्याकडे मोठं भिताड आहे. एखाद्या वेळेस तुम्हाला ते बघायला भेटलं असेल. माझ्याकडे बारीक येते पण माझं घरी विसरलं आज. विठाला विठाला. आमचं ते कुठं पडत आहे. एखाद्या वेळेस शेतातलं गडी बी म्हणतंय हे फोन घेऊन आलो तुमचा. त्यानिमित्तानं तितकं वाचलं त्याचं, आलं मस्त घरी. ते आचरणाला किंमत आहे. काय पुरुषार्थ माझ्या माईंनो तुमच्यातला. भारत देशाची स्त्री एवढी अधिकारी आहे म्हणून या देशाची संपत्ती म्हणून बहाल जर कोणाला केला असेल त्या देशातल्या स्त्रीला केले. राज्य राणी व संपत्ती, या देशाची संपत्ती कोण असेल तर या देशाची स्त्री आहे. असेल एखादा म्हणत असेल
मी आमका पुरुषार्थी. अरे तू किती बी मोठास, पण तुला जिनं पोटात ठेवलं ती किती मोठी हे सांग. तुला 9 महिने पोटात ठेवले त्यार्थी ती किती मोठी असेल. इतक्या मोठ्या आहात माझ्या माईनं तुम्ही. तुमच्यातली एक माऊली, काय तिच्या पातिव्रत्याचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ होता. तिचं नाव होतं गांधारी. डोळे उघडून आपल्या मुलाकडे बघितल्याच्या नंतर पूर्ण वज्रदेही झाला. मांडीपासनं बेंबीपर्यंत फुलाच्या माळा गुंडाळलेल्या होत्या. वैकुंठवासी भागवतातलं विद्वत्ता प्रचुर रत्न रामचंद्रजी डोंगरोजी महाराज म्हणायचे, काही ठिकाणी असा लेख आला की केळीची पान सुद्धा गुंडाळलेली होती. पण श्रीमद भागवताच्या अनुषंगाने त्याच्या कमरेला आणि मांडीला फुलांच्या माळा गुंडाळल्या होत्या. तरी एका तार्किकानं सांगितलं माळ वाहण्यासाठी दोरा लागतो आणि वस्त्र नव्हते. तरी पण महाराजांनी त्याचंही विश्लेषण करून दिलं रामचंद्र महाराजांनी की ती फुलं दोऱ्यात नसून मोळात ओवली होती. मोळ म्हणजे पोळ्याच्या दिवशी बैलाचा खांदा मळण्यासाठी वापरला जातो, त्याला मोळ म्हणतात. आणि तोच मोळ वाळल्याच्या नंतर पितराच्या दिवशी वापरला जातो, त्याला दर्भ म्हणतात. विठाला विठाला. पूर्ण शरीर वज्रदेही झालं. मांडीपासनं बेंबीपर्यंत हाडामासाचं. युद्धामध्ये उतरला आणि युद्धात उतरल्याच्या नंतर गदा मारली. खरं तर कमरेच्या खाली गदा मारता येत नसती, पण हे मारण्यास लावून दिलं म्हणावं लागेल, चेतून दिलं म्हणावं लागेल, प्रवृत्त करावं लागलं म्हणावं लागेल. हे पंढरपुरातल्या मालकाने करावं लावलं, नाही तर कमरेच्या खाली गदा मारता येत नसती. ते नाना प्रकारचं सुचवलं. मारा ना. ज्याला पत्नीतलं आणि भाऊजाईतलं अंतर कळत नाही तो हरामखोर आहे. मोठ्या भावाची पत्नी ही आई समान असावा लहान्याला, लहान्या भावाची पत्नी मोठ्याला ही लेकी समान असावा. युधिष्ठिर हे मोठे होते, द्रौपदी त्यांची पत्नी आई समान असणाऱ्या भाऊजाईला या हरामखोरानं मांडीवर बसविले. खरं तर मांडीवर बसवायची पात्रता नव्हती राजेभाऊ, कारण त्याला काम नव्हता. काम तृप्त करण्याची त्याच्याकडे शक्ती नव्हती. त्याला दुर्योधन म्हणतात पवार. आणि या दुर्योधनाने ह्या चुकीची कामं केली. म्हणून आपल्याकडे पुरुषार्थ नसताना एका पवित्र स्त्रीत्वाचा पुरुषार्थ पूर्ण असणारी स्त्री, तिला चुकीच्या पद्धतीनं भर सभेमध्ये मांडीवर बसवलं. म्हणून याचा पोकळवादी काम उतू आला, तो कामरूपी अडका उतू आला, म्हणून गदा मारला. यडका मदन तो केवळ बलदानन, यडका मदन तो केवळ बलदानन, यडका मदन तो केवळ बलदानन, यडका मदन तो केवळ बलदानन. हडक मारली नारदा, केला ब्रह्मयाचा इंद्र चंद्राशी दरारा, लाविला जिने धडक मारली दुर्योधना. धडक मारली दुर्योधना. केला विश्वामित्र सारिका ऋषी नाडीला यडका मदन तो केवळ बलदानन, यडका मदन तो केवळ बलदानन, यडका मदन तो केवळ बलदानन. दुर्योधना मारिली गदा घेतला प्राण. मारला दुर्योधन. दुर्योधनाचं पार्थिव एका विशिष्ट ठिकाणी अंत्यविधी करता नेलं. तुम्ही जर कधी कुरुक्षेत्रावर गेले ना, तिथं ब्रह्मसरोवर आहे
आणि त्या ब्रह्मसरोवराच्या आजूबाजूला आता काही तिथलं ठाव ठिकाण जरी नसेल, पण विथ्यात जर वाचवला तर लक्षात येईल, अमक्या अमक्या ठिकाणी भीष्माचार्य शरपंजरी पडलेले, दुर्योधनाला या ठिकाणी गदा मारली, असं सगळं सविस्तर सांगत असतो. पण पुराण मात्र अस्खलित असतं, ते इत्थंभूत बोलत असतं. पुराण लिहिणारी माणसं अधिकारी आहेत ना, अधिकारी माणसं आहेत, अधिकारी आहेत. तुम्हाला मिळेल ते बघायला, पाहायला मिळेल, वाचायला भेटेल. बघायला जरी नाही भेटलं तरी वाचायला मिळेल. कोण्या दिशेला काय असेल ते सगळं. दुर्योधन पडला विशिष्ट प्रकारच्या ठिकाणी, त्याचा अंत्यविधी झाला. अंत्यविधी झाल्याच्या नंतर अस्थि संचयाचा कार्यक्रम, आपण त्याला राख सावडायचा विधी म्हणतो. भगवंताची, पंढरपुरातल्या मालकाची आणि कौरव पांडवाशी जवळीकतेचं नातं होतं, रक्ताचं नातं होतं. यांची बहीण त्यांच्या घरात दिलेली होती. पंढरपुरातल्या मालकाची बहीण पांडवांकडे होती. मग पांडवांची आई मुळात भगवंताची आत्या होती, आणि आत्याच्याच मुलाला बहीण दिली एक, आणि आत्याची जाऊ सुद्धा आत्याच असती ना, तिला सुद्धा आत्याच म्हणावं लागेल. म्हणून नातं होतं पंढरपुरातल्या मालकाचं. म्हणून दुर्योधनाच्या राख सावडण्याच्या विधीला पंढरपुरातले मालक गेले. आपणही जातो. आपलं जाणं वेगळं आहे. जितका मोठा माणूस मरेल तितकी गर्दी जास्त. या ना बरं, माईकवर बोलतोय मी, हरीश, हेच खरं आहे. सर्वसामान्य पोटापुरता हुशार असणारा, रोज कमवून खाणारा माणूस मेला की त्याच्या मातीला लोक टाळाटाळ करतात. हे आस्थागत निसर्गाचा आत्ताचा नियम आहे. आणि श्रीमंत माणूस मेला तो किती का पापी असणं, पण गर्दी तिथं असतीच. मग मला असं वाटतंय, पैशावाल्याला जिवंतपणी बी मान असतो आणि मेल्यावर बी मान असतो. अपने पल्लव में पैसा होए तब कोई सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोले, पैसे तेरे तीन ना परसों परशुराम, पैसे तेरे तीन ना, जब लग अपने पल्लव में पैसा होए तब कोई सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मिठा बोले, धनवंता की सर्व मान्यता आहे, धनवंता की सर्व धनवंता लागी सर्व मान्यता आहे. म्हणून मी तरुणांना सांगत असतो, राजेभाऊ, लोकांनी पैसे कमवा, काम करा. एक जण 10-15 दिवस माई पिशी घेऊन फिरू लागलं. मी म्हणलं, उचल्या, तू जर माया संग राहिला तुला कोणी पोरगी देणार नाही. मला जाताना पाकिट आहे, तुला काय नुसत्या चपात्या खाल्ला की घरी गेला. तुला उचली सवय लागेल, 2 पैसे कमव, कोणीतरी एखादा पाहुणा तू याकडे बघन, तुला पोरगी देईन आणि ती जगवायची अक्कल तुला येईल. तू पिशव्या उचलू नको उचल्या. मी त्याला 18व्या-19व्या दिवशी काढून दिलं. नुसती आमची कीर्तन ऐकल्यानं तुझा उद्धार होणार नाही, तुला काम करावं लागेल. आपल्या जवळची पैसे संपल्यावर रक्ताच्या नात्यातली माणसं सुद्धा, मी तर म्हणत असतो, आपल्या रक्ताच्या नात्यातली हरामखोर सुद्धा आपल्याला पत्रिका देत नाहीत. आपलं वाजलं की पैसा जिवंतपणी सुद्धा सन्मान देतो आणि मेल्यावर पण देतो. पण रक्ताच्या नात्यामुळे जगाचा मालक गेला. मी इथपर्यंत आलतो, आई तिथपर्यंत पोचली. आईला कांतीप्रिया नावाच्या दाशीनं सांगितलं दुर्योधन मृत्यू पावला. गांधारीची दाशी होती कांतीप्रिया.
कुंतीची दासी आहे आद्रिका, जगातली एक नंबरची गायनिक. पृथ्वीवर जितके देश असेल आद्रिका सारखी प्रसूती तज्ञ जगात नाही, जगात प्रसूती तज्ञ, डिलेवरी तज्ञ, बाळांतपणातली प्रविष्ट डॉक्टर आद्रिका. ही कुंती आई साहेबांची दासी आहे. द्रौपदीची मैत्रिणी सुप्रभा, काय नाव होती हो. रुक्मिणी आई साहेबांची बालपणातली मैत्रिणी सुजया, काय सुंदर नाव. सुजया, सुप्रभा, आद्रिका, कांतीप्रिया, गोडशी नाव. कांतीप्रियेनं सांगितलं, आईसाहेब अस्ति संध्या करता जायचंय. कोणाच्या? युवराजांच्या. दुर्योधन गेलाय? हो. कधी? कालच्या युद्धात गेलाय. बर चला. नाही रडली ती, कारण ब्रह्मज्ञानानं परिपूर्ण असणारी गांधारी तिच्या लक्षात आलं या मृत्यूलोकात त्यानंच यायचंय की ज्यानं मरण निमूटपणे स्वीकारायचे. त्यानं मृत्यूलोकात यायचंय. मृत्यूलोकाचा आदर त्यानंच करायचा आहे की त्यानं निमूटपणे मरणाचा सुद्धा आदर करायचा आहे. ज्याचा जन्म आहे त्याचा अंत निश्चित आहे. याचंच नाव मृत्यूलोक आहे. नाही रडली ती. तिथं गेल्याच्या नंतर सगळ्यांनी राखाला हात लावली, बाजूला गेली. तिनेही राखेला हात लावला आणि राख अशी थोडीशी जमा केली आणि इतका स्नेह तिचा भरून उमाळा आला, तिला दाटून आला की तिच्या अंतःकरणातल्या उमाळ्यानं राख सुद्धा ओलसर झाली, ओलसर झाली. आणि तिनं त्या राखेचा गोळा केला. गोळा करता करता असा उभरट भाग केला आणि त्या राखेच्या गोळ्याला नागडोळे काढले आणि हातावर असा तो पुतळा धरला ना आवाज दिला, कन्हैया जी. देव जी म्हणत होता महाराज, जी म्हणत होता. देवाची सख्या आत्या कुंती आहे, पण देवाला कुंतीपेक्षा हजारो पटीनं गांधारी आवडत होती. का? कारण ती पतिव्रता होती. गांधारीनं विश्वात कुठलंच शास्त्र, पुराण, ग्रंथ काहीच वाचिलं नाही, कोणाचं ऐकलं बी नाही, पण डोळे नसणाऱ्या नवऱ्याच्या तीनदा पाया पडत होती दिवसा. तिची देवावरी सत्ता. नवऱ्याच्या पाया पडत जावा बाई. मालकाला आदरानं ड्युटीला जात असेल तर त्याला डब्बा करून देत जावा. महादेवाला पाणी घालण्याच्या नादात ते बिना डब्याचाच गेला. वडापाव खाऊ खाऊ त्याच्या पोटात स्टोव पेटला बाई. त्यानं हीच जेलोशील खाल्ल्या. ते म्हणलं ॲसिडिटी राहीत नाही. म्हणलं तू येडपटे, कशाला दातानं चावायला. जेलोशील गोळ्याचं पिठलं कर आणि मग चपाती संग खाय, तू ॲसिडिटी राहील. हो. नाही म्हणलं ॲसिडिटी वाढण्याचं कारण आहे. 1.5 महिना झालं मी वेळेला निघतो, पण ती मंदिरात असती महादेवाला पाणी घालायला. म्हणलं वा, तो नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय, त्याच्या कळतात तू ह्या नशिबात ही वाहटूळ भेटली. विठाला विठाला. मालकाच्या सेवे इतका पुरुषार्थ जगात कुठलाच नाही. सगळ्यात मोठा पुरुषार्थ आपल्या पतीची सेवा. महाराज, मालकाची सेवा केल्यानं सगळे देव तुम्हाला घरी भेटाय करता नाहीत, डोक्यावर घेऊन नाचतील. इतका मोठा पातिव्रतेचा पुरुषार्थ आहे. देवा मानायचा. तरी एका चारवाकानं प्रश्न केला, गांधारी कुंतीपेक्षा आवडत होती, मग कौरव का मारले? हरामखोर होते, हरामखोर होते, देशासाठी घातक होते, आपल्या या संप्रदायासाठी ते घातक होते, उद्याच्या संस्कृतीसाठी ती मूर्ख होती, ती नालायक होती. त्याच्याकरता तुम्ही शेतात खुरपायला गेल्यावर धन काढता का तण काढता? तण. वा, तण धनासाठी घातक असते. तण धनासाठी निवडावे तण आणि शेती करावे जतन. तण काढून टाकते खुरप्यानं. का? हे तण धनासाठी घातक आहे. कौरव हे सात्विकांसाठी घातक होते, म्हणून मारली. विठाला विठाला. महाराज, विश्वाच्या पाठीवरची एवढी मोठी क्रांती आहे. मसनवाट्यामध्ये अंत्यविधी करीत असताना जवळीकतेचा पाहुणा आला तरी रामराम सुद्धा घालायचा नसतो. तिथं मन फक्त प्रेताला झुकवायचं असते. हा शास्त्राचा पुरुषार्थ असतो. तिथं मोठेपणा, पाहुणचार, मी राम तू राम हे दाखवायचं नसते. फक्त राम राम म्हणायचं असतं सगळ्यांनी, जीवाला नाही घालायचा त्याला. म्हणून प्रेताला नमस्कार करण्याची पद्धत आहे.
तिथं पाहुणचार, तिथं टेक. मी असा होतो, मला मसनवाट्यात भेटल्यावर जे हरी नाही घातला, राम राम नाही घातला. अरे सुंबळ्या, कुठं बी नको आदळ जाऊ तू. ते ठिकाण नाही रे मोठेपणाचं, ते ठिकाण नाही तसं आदर स्वीकारायचं. आपण एक जणाला निरोप द्यायला गेलोत, तिथं काय तू पुरुषार्थाच्या गप्पा हाण, तू मूर्खपणाचं टोक आहे ते. पण विश्वाच्या पाठीवरली पहिली क्रांती असेल जिचे हात मेलेल्या माणसाच्या राखेत असताना त्या बाईच्या पायावर डोकं ठेवणारा जगाचा बाप, ही पहिली क्रांती होती. गांधारीचं दर्शन घेतलंय. जी आईसाहेब काय काय काम आहे, काय काही नाही. हा दुर्योधनाच्या शरीराची झालेली माती राख आहे, त्याचा मी दुर्योधन तयार केला आहे. माझी एक अपेक्षा आहे, ज्या पांडवांना दुर्योधनानं उपद्रव केला आहे, ज्या पांडवांना दुर्योधनानं सळो की पळो करून सोडलं, ज्या पांडवांना दुर्योधनानं नीतिभ्रष्ट होऊन वैचारिक सामाजिक सगळ्या गोष्टीत त्रास दिला, मानसिक त्रास दिला, आज तो दुर्योधन तसा करणार नाही. तुम्ही या दुर्योधनाला चेतन करा. हा दुर्योधन धर्मराजाच्या डोक्यावर छत्री धरील अशी मी ग्वाही देते, एका पतिवृत्तीची साक्ष आहे, पतिवृत्तीची साक्ष आहे. पण महाराज, माणसं चांगल्या ठिकाणी चांगल्यांचा सल्ला घेत असतात. भरतबुवा, द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने गांधारी बोलत असताना एका व्यक्तीकडे पाहिलं. त्या व्यक्तीचं नाव होतं यमधर्माचा अवतार, त्यांचं नाव आहे विदुर काका. आणि विदुर काकाकडे बघितलं, काय करू म्हणल्याबरोबर पापण्या खाली टाकल्या. याचा अर्थ असा होता, राखूंडच राहू द्या. कारण आई जरी साक्षी देत असेल तर हा मुळात हाडातून पापी आहे. हा, याच्या मामाची सावली याच्यावर पडली. मामा त्याचा शकुन्या होता, गांधार देशाचा राजा होता, बडवा, हरामखोर होता, नालायक होता, भ्रष्ट होता शकुन्या, आणि त्याची सावली पडलेली होती. त्याच्या पलीकडे सांगायचं झालं तर दुर्योधन हा सर्वात जास्त घनिष्ठ मित्र कोणाचा होता, तर इन्मकाचा होता. या भारत देशात सर्वात हरामखोर, एका साध्या भाषेत सांगू का, बैल जर मुंगस घातल्याच्या नंतरही जीप काढून जर ज्वारीचं ताट वळीत असेल तर लोक म्हणतात, काय चाभरा बैल रे. मग ह्या पदव्या तुम्हाला लागत नाहीत का? ह्या पदव्या महाराजाला लागत नाहीत का? ह्या पकवाद्याला लागत नाहीत का? ह्या गायकाला लागत नाहीत का? बैलाला चाभरं म्हणायचं ना, आपण नाही चाभरेपणा केल्यावर हाणायला पाहिजे थुत्तर आपलं बी. विठाला विठाला मग या अवस्थेचा दुर्योधन होता. आणि तुम्हाला एक माहिती आहे का, त्याच्या पलीकडे सांगतो, ओढाळ एक नाव असतं बघा, ओढाळ एक नाव असतं, ओढाळ. ओढाळ मग ओढाळ गाईला लोणनं घातल्या जाते, ती कुपाट्याहून पण उडी टाकते, कुपाटीहून पण उडी टाकते, कुपाटीहून सुद्धा. ओढाळ ओढाळ. तसा दुर्योधन हा ओढाळ मनाचा होता. आदा कदा आईनं जरी त्याचं संगोपन केलं असेल, समर्थन केलं असेल, मी म्हणेल याला छत्र धरा, पण भविष्यात हा इतका शिरजोर होईल की हा पांडवांना पुन्हा सळो की पळो करून सोडेल. म्हणून यमधर्मानं आमच्या विदुर काकाच्या स्वरूपात अवतार घेतला, जन्म घेतला. आणि विदुर काका म्हणजे नीतिक्षेत्रातला एक नंबरचा राजा. कृष्ण परमात्मा 2 नंबरचे आहेत बरं का, पण मोठ्यालाच 1 नंबर देत असतील, मोठ्यालाच 1 नंबर देत असतील. कधी कधी असं होतं बरं का, एखाद्या शाळेमध्ये खरं तर त्या गरिबाचा नंबर पहिला निघायला पाहिजे होता, पण त्या गावात 150 एकरवाल्याचं पोरगं त्याच शाळेत शिकत होतं, त्याचा अपमान नकोय म्हणून याचा दुसरा. तसं विदुर काका हे राजकारणातले तात्विक पहिले व्यक्ती होती, ज्याची नीती तुकोबारायनं अंमलात आणली, ज्याची नीती पंढरपुरातल्या मालकांना अंमलात आणून पांडवांना राज्यकारभार दिला, ज्याची नीती तुकोबारायांनी अंमलात आणून रयतेचे राजा छत्रपती शिवरायांना दिली. विदुराची नीती म्हणजे चक्रवेन राजाची नीती आहे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातला राजा, ज्याला चक्रवेन राजा म्हणतात. विश्वाच्या पाठीवर 3 राजे, चक्रवेन, कृष्ण परमात्मा आणि छत्रपती. धर्मनीतीतले राजे बरं का 3. मग राजे खूप झाले. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र सुद्धा राजे आहेत, पण स्वतंत्र नाहीत. बोलीला वाल्मिक तैशेची करीन वर्तोनी दावीन. नामदेवराय सांगतात, वाल्मिकाच्या ताब्यातले, स्वतंत्र नाही, स्वतःच्या पुरुषार्थानं समाजामध्ये विदुराच्या नीतीचा पगडा पाडून रयतेचं स्वराज्य निर्माण करणारी ही 3 राजे
आणि त्याच दूर काकानं डोळे खाली टाकल्याबरोबर देवानं सांगितलं, माय 7व्या अवतारात माझे बाबा गेले, तर माझ्या हातानंच मी शरयूच्या गंगेमध्ये माझ्या बाबांची दशरथ राजाची राख टाकली. साखरेचा नोहे ऊस, साखरेचा नोहे ऊस, ऊसाची साखर करता येईल पवार. अरे हरी राजभाऊ, ऊसाची साखर करता येईल, पण असा एखादा कारखाना सापडा का तुम्हाला गीते साहेब, साखर मशीनमध्ये टाकल्या ऊस बाहेर पडते? नाही. साखरेचा एकदा पेटीला पुन्हा नाही. महाराज विश्वाच्या बापानं मसन वाट्यात एका पतिव्रतेच्या पायावर डोकं ठेवलं, पण तिनं तयार केलेला पुतळा पुन्हा जिवंत केला नाही का? त्याच्या शरीराची माती झाली मालक म्हणतात.